हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, म्हाडा भरती परीक्षेच्या संदर्भात आपल्या मनांमध्ये अनेक प्रकारची प्रश्न होते. म्हणजे परीक्षा किती गुणांची असणार आहे, परीक्षेचा कालावधी काय असणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये म्हाडा सरळसेवा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप व पद्धती याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. म्हाडा सरळ सेवा भरती 2021 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील 14 संवर्गाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. म्हणजे बघा, 14 पदांसाठीचा अर्ज मागवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये 14 संवर्गाकरिता किमान शैक्षणिक अर्हता निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनवण्यात आले असून एका क्लस्टरकरिता एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच बघा, इथं जे 14 प्रकारची पदे होती त्यासाठी यांनी 7 प्रकारचे क्लस्टर्स बनवलेले आहे आणि एका क्लस्टरमध्ये एकाच परीक्षा असणार आहे. उदाहरणार्थ बघा, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व सहाय्यक अभियंता या 3 संवर्गाचा समावेश एकाच क्लस्टरमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच बघा, या 3 संवर्गात एक किंवा एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना फक्त एकच परीक्षा देता येणार आहे. म्हणजेच एकाच उमेदवाराने कार्यकारी अभियंता, उप अभियंता व सहाय्यक अभियंता या तिन्ही पदांची जर अर्ज केलेला असेल तिन्ही पदांसाठी, तर त्यांना एकच परीक्षा देता येईल. कारण की या तिन्ही पदांसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे, कारण की यांचा समावेश एकाच क्लस्टरमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, परीक्षेकरिता ज्या संवर्गात तांत्रिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यांचा अभ्यासक्रम म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बघा, म्हणजे ज्या परीक्षेमध्ये तांत्रिक प्रश्न असणार आहे त्यांचा तो तांत्रिकचा जो वेगळा सिलेबस आहे तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याची माहिती या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. आणि बघा काय म्हटलेलं आहे, उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीकरिता सदर माहितीचा उपयोग होईल. परीक्षेचा क्लस्टर, परीक्षेचे स्वरूप, प्रश्नसंख्या, गुण याबाबतची माहिती पुढील तक्त्यांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. बघा, इथं खाली तक्ते दिलेले आहे आणि या तक्त्यांमध्ये परीक्षेचा स्वरूप जो पॅटर्न आहे तो सांगण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघा, एका बाजूला कॅडर दिलेला आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, मग एक्झाम पॅटर्न सांगितलेला आहे आणि गुण आणि टायमिंग दिलेलं आहे. तर बघा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, डेप्युटी इंजिनियर सिव्हिल आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल यांच्यासाठी म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशन वगैरे तर माहीतच असेल, कारण की ते तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तर एक्झाम पॅटर्न बघा काय असणार आहे. यांच्यासाठी मराठी लँग्वेज 25 गुणांसाठी, इंग्लिश लँग्वेज 25 गुण, जनरल नॉलेज 25 गुण आणि जनरल इंटेलिजन्स हे 25 क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे, 25 गुण आणि 25 क्वेश्चन असणार आहे. परंतु जे तांत्रिक विषय असणार आहे या विषयांकरिता त्याचे 50 प्रश्न असणार आहे आणि 100 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. म्हणजे तांत्रिक प्रश्न हे 2 गुणांसाठी असणार आहे, बाकी इतर सर्व प्रश्न हे 1 गुणांसाठी असणार आहे. अशा पद्धतीने या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या 150 असणार आहे, परंतु गुणांची संख्या 200 असणार आहे आणि पेपरचा जो टायमिंग आहे तो 2 तासांचा असणार आहे. त्यानंतर बघा, इस्टेट मॅनेजर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यासाठी बघा, मराठी भाषा 25 गुणांसाठी, इंग्लिश भाषा 25 प्रश्न असणार आहे 25 गुणांसाठी, जनरल नॉलेज 25 गुणांसाठी 25 प्रश्न असणार आहेत, जनरल इंटेलिजन्स 25 गुणांसाठी 25 प्रश्न असणार आहे. परंतु मॅनेजमेंटचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 50 प्रश्न असणार आहे, ते 100 मार्कांसाठी. म्हणजेच मॅनेजमेंटच्या विषयामध्ये 2 गुणांसाठी 1 प्रश्न असणार आहे. अशा पद्धतीने 150 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणांचा पेपर असणार आहे, 2 तासांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर बघा, असिस्टंट लीगल ॲडवायझर. तर मित्रांनो, असिस्टंट लीगल ॲडवायझरसाठी इथे जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्स प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 गुणांसाठी ते प्रत्येकी 25 गुणांसाठी विचारले जाणार आहे. परंतु जो लीगल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 50 प्रश्न असणार आहे, ते 100 गुणांसाठी विचारला जाणार आहे. अशा पद्धतीने असिस्टंट लीगल ॲडवायझरचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 150 प्रश्न असतील, परंतु तो पेपर 200 गुणांचा असणार आहे आणि पेपरचा कालावधी 2 तासांचा असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. तर यासाठी बघा, यासाठी पण सेम पॅटर्न फॉलो करण्यात आलेला आहे. 25 असे प्रश्न असणार आहे. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्सचे प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जाणार आहे. परंतु जो टेक्निकल सब्जेक्ट आहे ज्युनियर इंजिनियरचा त्यामध्ये 50 प्रश्न असणार आहेत आणि 100 गुणांसाठी विचारलं जाणार आहे आणि 2 तासांचा हा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर आर्किटेक्चरल असिस्टंटचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पण बघा, प्रत्येकी जे आहेत ते मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्स प्रत्येकी 25 गुणांसाठी 25 प्रश्न असणार आहे. टेक्निकल सब्जेक्ट जो आहे तो 50 प्रश्न असणार आहे 100 गुणांसाठी. अशा पद्धतीने 150 प्रश्नांचा पेपर असणार आहे 200 गुणांसाठी आणि 2 तासांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो,
हा जो 6वा क्लस्टर आहे त्याच्यामध्ये असिस्टंट, सीनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ही पदे दिलेली आहे. याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. यामध्ये बघा मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्स हे जे चारही विषय आहेत ते प्रत्येकी 50 गुणांसाठी विचारले जाणार आहेत आणि प्रत्येकी 50 प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीने 200 प्रश्नांचा पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये 200 गुणांसाठी ते विचारले जाणार आहे आणि पेपरचा कालावधी 2 तासांचा असणार आहे. त्याच्यानंतर 7व्या क्लस्टरमध्ये बघा स्टेनोग्राफर कम टायपिस्ट, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, सर्वेयर आणि ट्रेसर ही पदे असणार आहे आणि यामध्ये सेम जो 6व्या क्लस्टर सारखा पॅटर्न आहे तसंच फॉलो केलेला आहे. म्हणजेच मराठी 50 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्लिश 50 प्रश्न 50 गुणांसाठी, जनरल नॉलेज 50 प्रश्न 50 गुणांसाठी आणि जनरल इंटेलिजन्स 50 प्रश्न 50 गुणांसाठी. तर अशा पद्धतीने 200 प्रश्न आणि 200 गुणांचा पेपर असणार आहे. 2 तासांचा कालावधी असणार आहे. तर मित्रांनो आता कन्फ्युजन दूर झालेला आहे. माळा भरतीचा प्रत्येक पेपर जो आहे तो 200 गुणांचा असणार आहे आणि यासाठीचा जो कालावधी आहे तो 2 तासांचा असणार आहे. बघा मित्रांनो आता हा जो पॅटर्न आहे तो घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजेच लवकरच परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर लवकरच अभ्यासाला सुरुवात करून घ्या. आणि तुमच्या परीक्षेसाठी आम्ही या चॅनलवर व्हिडिओजची सिरीज लवकरच सुरू करणार आहोत. तर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.